अन्नगन्ध गुणोपेतं येतं कुसुम सन्तति पूजयामि मुनिन्दस्स सिरिपाद सरोरुहे गन्धसंभार युतेन धूपेन सुगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागत। विश्ववंदनीय विश्व शांतीदूत, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक अर्हत सम्यक संबुद्ध, या सम्यक संबुद्धाचा सुवाख्यात असा आदी मध्य आणि अंतिमही विश्व कल्याणकारी असणारा हा सद्धम्म, या सद्धम्माला घेऊन जगणारा, त्याचा प्रचार आणि प्रसार करणारा भगवंताचा अर्य पुण्यक्षेत्र भिक्खू संघ, बुद्धाचे 9, धम्माचे 6 आणि संघाचे 9 या 24ही गुणांचं स्मरण करून देवानंग पियदसी धम्मदायात महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न महामानव, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस, जगातील अद्वितीय अशी धम्मक्रांती, रक्ताचा एकही थेंब न सांडू देता जगातली अद्वितीय अशी धम्मक्रांती, ज्या धम्मक्रांतीला तोड नाही अशी रक्तविहीन धम्मक्रांती, ज्या धम्मक्रांतीमुळे आमच्या जगण्याला आणि आमच्या मरण्याला एक अर्थ प्राप्त झाला, असं अर्थपूर्ण जगणं आणि मरणं ज्या महामानवामुळे आम्हाला प्राप्त झालं ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या बोधिसत्वाची सावली समर्पिता माता रमाई, या ठिकाणी भारतीय संविधान दिन, अमृत महोत्सव व महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे बाबा यांच्या संयुक्त जयंती निमित्तानं या घुईखेड तालुका चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती येथील या सिद्धार्थ बौद्ध विहारातील सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक तसेच उपासिका, या धम्म मंचावर उपस्थित भंते धम्मरक्षीतजी, जे वाराणसी सारनाथ या परिसरामध्ये आहे, सध्याला ते नेरला असतात। या ठिकाणी या कार्यक्रमासाठी मला खास करून आमंत्रित केलं ते माझे धम्म मित्र, धम्म प्रचारक अभयजी रामटेके। या ठिकाणी या कार्यक्रमासाठी म्हणून उपस्थित नाशिक येथून आलेले निकोशे साहेब, डांगे साहेब आणि घुईखेडकर साहेब, या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या परिवारांनी आम्हाला भोजनदानाची दान पारमिता संपूर्ण केली, तो परिवार म्हणजे आयुष्यमती उपासिका उज्ज्वला आई वरघट आणि आयुष्यमान उपासक अनिलजी वरघट, ज्यांनी आज भिक्खू संघाला भोजन दान दिलं, आम्हाला उपकृत केलं। या ठिकाणी या सिद्धार्थ बुद्ध विहारातील उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न बुद्ध उपासक आणि उपासिकांना मी मंगलाची कामना करतो, सर्वांना मंगलाची कामना करतो। साधू साधू तर म्हणा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी असं म्हणतात, एखाद्या देशाला गुलाम करावयाचे असेल, लक्षात येते का तुम्हाला? एखाद्या देशाला गुलाम करावयाचे असेल तर सर्वप्रथम त्या देशाची संस्कृती हिसकावून घ्या, म्हणजेच तो देश किंवा तो समाज किंवा ते लोक आपोआप गुलाम होत असतात। हे बाबासाहेबांचं वाक्य। आणि आपल्या सर्वांना माहित आहे की या भारत देशाची, या प्राचीन जम्बूद्वीप भारत देशाची संस्कृती
ही बुद्ध धम्म संस्कृती, विश्वमान्य संस्कृती, जगमान्य संस्कृती, ज्या संस्कृतीची जगामध्ये तोड नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असंही म्हणतात की जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज आपला इतिहास निर्माण करू शकत नाही. तुम्ही चालू करून द्या, बसून जा. जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असंही म्हणतात की इतिहास दोन कारणांनी लक्षात ठेवायचा असतो. पहिलं कारण, इतिहास हा माणसाला स्फूर्ती आणि प्रेरणा देतो, आणि इतिहास हा माणसाला सावधगिरीचा इशाराही करत असतो. सावधगिरीचा इशारा करणं आणि स्फूर्ती आणि प्रेरणा देणं, बळ देणं, हे इतिहासाचं काम असतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या भारत जम्बूद्वीपाचा इतिहास दुसरा तिसरा काही नसून श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीचा इतिहास आहे. श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीचा इतिहास आहे. श्रमावर जगणारी, मनालाही, आपल्या मनालाही आणि शरीरालाही श्रम देणारी श्रमण संस्कृती, आणि तुम्हाला माहित आहे आणखी एक संस्कृती आहे, ऐत खाऊ संस्कृती, ती म्हणजे ब्राह्मण संस्कृती. त्यालाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास म्हटलेला आहे. मी फारसा वेळ न घेता केवळ मला सिद्धनाथ महार असेल किंवा भीमा कोरेगावाचा इतिहासच मी सांगणार. ऐकायची इच्छा असेल तर तुम्ही सरळ बसा बरं, असे मुर्द्यासारखे नका बसू बा, बिलकुल असे ताईट बिलकुल नको ना, उठायचं वगैरे नाही. या अमरावती जिल्ह्यामध्ये, या गुईखेड गावामध्ये, हे अमरावती नाव इतकं सुंदर आहे. नालंदा, तक्षशिला जे प्राचीन बौद्ध विद्यापीठ होती, जगभरामध्ये बुद्ध विहाराची बौद्ध विद्यापीठ झाली. काय झाली? बौद्ध विहाराची बौद्ध विद्यापीठ झाली. तुमच्या परिसरामध्ये नालंदा नावाचं बुद्ध विहार, काही लोक विहाराला नावं ठेवतात ना, नालंदा बुद्ध विहार, तक्षशिला बुद्ध विहार. तर या प्राचीन जम्बूद्वीप भारतामध्ये जेवढे महास्तूप आणि महाविहार होती ना, तेवढेच बौद्ध विद्यापीठ होते, आणि ते बुद्ध विहाराचे बौद्ध विद्यापीठ झाले. नालंदा हे छोटस बुद्ध विहारच होतं. नालंदा हे सारीपुत्त भंतेजीचं जन्माचं गाव, त्याचं घराचंच ठिकाण आहे. ते ज्या ठिकाणी सारीपुत्त भंतेजीचं घर होतं ना, ते ठिकाण म्हणजे नालंदा. सारीपुत्ताच्या घराच्या ठिकाणीच ते, त्या ठिकाणी सारीपुत्ताच्या अस्थि धातूवर स्वतः भगवंतांनी आदेश केला भिक्खू संघाला, भिक्खूंनो, सारीपुत्ताचा जन्म ज्या ठिकाणी झाला, सारीपुत्त ज्या ठिकाणी त्यांचं ते हे झालंय, त्या ठिकाणी तिथे महास्तूप उभारा. म्हणजे सारीपुत्ताचं घर, सारीपुत्ताच्या त्या अस्थि धातूवर, शारीरिक धातूवर ज्या ठिकाणी महास्तूप उभारला ना, ते नालंदा ठिकाण आहे. ते सुरुवातीला स्तूप होतं, छोटस विहार होतं. एवढे भिक्खू लोक तिथं वाढली संख्या की 10,000 भिक्खू एकाच वेळी शिकवायला होते तिथे. बाबासाहेब देऊरोडच्या भाषणामध्ये म्हणतात, 10 विद्यार्थ्याला एक भिक्खू आचार्य शिकवायला होता. 10 विद्यार्थी, समजलं ना? 10 विद्यार्थी म्हणजे कोण? भिक्खू लोक. 10 भिक्खूला एक बौद्धाचार्य, एक बौद्ध भिक्खू शिकवायला होता. 10,000 भिक्खू एकाच वेळी त्या नालंदाच्या विद्यापीठामध्ये शिकत होते. समजलं? रत्नरंजक, रत्नोदधी, रत्नसागर नावाच्या 3-3 मजल्याच्या लायब्रऱ्या होत्या. 90 लाख पुस्तकं होते. किती? नालंदामध्ये किती? 90 लाख पुस्तकं होती. धम्मग्रंथ 90 लाख पुस्तकं जाळून टाकली. हो, मोहम्मद बख्तियार खिलजीनं नाही, तुमच्या डोक्यात तेच भरलेलं आहे. शशांक नावाच्या बंगाली ब्राह्मणानं, काला पहाड नावाच्या ब्राह्मणानं, दुसरी गोष्ट मिहिरकुल नावाच्या ब्राह्मणानेच सर्वच बुद्ध विद्यापीठ जाळलेली आहे. नालंदा बौद्ध विद्यापीठ हे बख्तियार खिलजीनं, मुघलांनी, तुर्कांनी, मुस्लिम बांधवांनी जाळलं. हे आपल्याला चुकीचा इतिहास शिकवला गेला आणि शिकवल्या जात आहे. नालंदाच नाही. आता मला सांगा बरं, इथं बसल्या प्रत्येक उपासक उपासिकांना मी अमरावती सांगत आहोत.
इथे बसल्या उपासक उपासिकांना त्याचं उत्तर देता येईल. आता जे बोधगया महाबोधी महाविहाराचा प्रश्न चालू आहे ना, हो किंवा नाही? मला सांगा बरं, त्या महाबोधी महाविहार बोधगयाच्या विहारावर कुठल्या शीख बांधवांचा कब्जा आहे का? आहे? सांगा बरं. मुस्लिम बांधवांचा, ख्रिश्चन बांधवांचा नाही आहे. जैन बांधवांचा अजिबात नाही. कोणाचा आहे? ब्राह्मणाचाच आहे. समजलं ना? म्हणजे आता या घडीला धम्मक्रांती देऊन बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध धम्माची दीक्षा देऊन एवढा सारा बौद्ध आंबेडकरी समाज जिवंत असून आत्ताच्या घडीला 84,000 बुद्ध विहार आमचेच आहे की नाही? तिरुपती बालाजी, सोमनाथ, जगन्नाथ, बद्रीनाथ, केदारनाथ, पंढरपूरचं विठोबाचं मंदिर, हे जेवढे काही जुने जुने मंदिर आहेत ना, जेवढे जुने काळ्या दगडाची मंदिर आहे ना, ती सर्वच्या सर्व कोणाची विहार आहे? बुद्धाचीच विहार आहे. आमचं म्हणणं आहे त्यांना, महान सम्राट अशोकांनी, एकट्या महान सम्राट अशोकांनी आणि इतरही बौद्ध राजांनी जे विहार बांधले होते, 84,000 बुद्ध विहार, ते आमचेच आहे. नका देऊ बा ते आम्हाले, नका देऊ, आमचेच आहे ते. तिरुपती विठ्ठल वगैरे नाही पाहिजे, पण एक तरी द्या ना. कोणतं? बोधगया महाबोधी विहार नाही द्यायला तयार आहे ते. बुद्धाशी त्यांना काही घेणं देणं नाही, पण बुद्धाच्या दानपेटीशी घेणं देणं आहे. मग सांगा बरं, आताच तर बौद्ध लोक एवढे असून आता ते लोक कब्जा करून बसलेले आहेत, जबरन कब्जा. समजलं का? तर मग नालंदा विद्यापीठ कोण जाळलं असेल? त्यानंच जाळलं, पण नाव कोणावर टाकलं? औरंगजेबानं. मला कधी कधी प्रश्न पडतो, इथे नाशिकचे बाबाई आहे, तर औरंगजेबाची सत्ता महाराष्ट्रामध्ये भरपूर होती. औरंगाबाद हे नाव औरंगजेब बादशाहवरूनच पडलं. औरंगाबादला लागून अजिंठा वेरूळच्या जगप्रसिद्ध लेण्या आहे. मग औरंगजेब बादशांनी, मुघलांनी, तुर्कांनी, मुस्लिमांनी जर विहार तोडली, मग त्या अजिंठा वेरूळच्या लेण्या काऊन सोडल्या का? मला काही समजून नाही राहील. तोडफाड करायला लागत होत्या ना औरंगजेब बादशांनी, नाही तोडल्या. समजलं तुम्हाला? तर हे नालंदा, तक्षशिला जे प्राचीन बौद्ध विद्यापीठ होती, बुद्ध विहाराची बौद्ध विद्यापीठ झाली. जगातले भिक्खू लोक, उपासक लोक शिकायला यायचे. कुठे? भारतामध्ये. आणि सांगायचे, आम्ही नालंदा रिटर्न, आम्ही तक्षशिला रिटर्न, आम्ही वल्लभी रिटर्न. तिकडे बाहेर जाऊन नाव काढायचे. समजलं? बुद्ध विहाराचीच बौद्ध विद्यापीठ झाली. समजलं? तुमच्या गावात झालं का नाही ते मला माहित नाही, पण भारताची प्राचीन परंपरा आहे, बुद्ध विहाराच्या सुरुवातीपासूनच बौद्ध विद्यापीठ निर्माण झाली. आणि ही संकल्पना बाबासाहेबांची होती. समजलं तुम्हाला? तर हे अमरावती हे जे नाव इतकं सुंदर आहे, हे अमरावती नाव बुद्धिस्ट नाव आहे. अमरावती हे आंध्र प्रदेशमध्ये, विजयवाडा आहे ना आंध्र प्रदेशमध्ये, अमरावतीमध्ये जगातला ताजमहालासारखा ताजमहाल फिका असता, ताजमहाल फिका असता जर अमरावतीचा स्तूप तोडला गेला नसता तर. संगमरवरी पांढऱ्या शुभ्र दगडाचा इतका सुंदर महास्तूप जगामध्ये तोड नाही जम्बूद्वीपाचे, त्याचे दगड तुम्हाला अमरावतीला दिसेल. इतका सुंदर होता तो अमरावती महास्तूप. तिथे महास्तूपही होता सम्राट अशोक सातवाहनांचा, तिथे महाविहारही होतं आणि खूप सुंदर विहार होतं. ते बौद्ध स्थळ होतं. अमरावती प्राचीन बौद्ध विद्यापीठ एवढं प्रसिद्ध झालं, एवढं प्रसिद्ध झालं जम्बूद्वीप भारतात, की आपल्या विदर्भामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये अमरावती नावाचा जिल्हाच झाला. समजलं तुम्हाला? अमरावती नावाचा जिल्हाच झाला. एवढं अमरावती नाव फेमस होतं. पण आता हळूहळू मला ते दिसत आहे, आता तुम्ही अमरावती जिल्ह्यातले लोक वराड वगैरे म्हणतात. बाबासाहेबांच्या 25 एप्रिल 1954 पुलगावच्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की वराडातून, दूरदूरचे वराडातून लोक आले होते. म्हणजे पुलगावला जेव्हा बाबासाहेब आले तर वराडातून लोक आले होते. भंडाऱ्यातल्या लोकांनी, म्हणजे भंडाऱ्याच्या निवडणुकीसाठी वराडातल्या म्हणजेच अमरावतीतल्या लोकांनी बाबासाहेबांना पैसे दिले होते. पुलगावला खूप लोक आली होती त्या काळामध्ये, इथूनही, या गावापासून. समजलं तुम्हाला? तर हे अमरावती नाव काही लोक आता बदलवण्याचा प्रयत्न करत आहे. आता तुम्हाला माहित नसेल, अमरावतीच्या ठिकाणी अंबानगरी हा शब्द पुढे येताना दिसत आहे. कारण तो शब्द कोणता आहे? अमरावती हे प्राचीन बौद्ध विद्यापीठाचं नाव आहे, प्राचीन महास्तूपाचं नाव आहे, बुद्धिस्ट नाव आहे अमरावती. समजलं? दीपंकर सम्यक संबुद्धाची जन्मभूमी सुद्धा मानल्या जातं. कोणाला?
अमरावतीला. म्हणून हे अमरावती इतकं सुंदर ठिकाण आहे. आणि या अमरावतीमध्ये कौंडिन्यपूर नावाचं एक ठिकाण आहे. अज्ञात कौंडिन्य, भगवंताचा प्रथम शिष्य अरहत भिक्खू, कौंडिन्य भिक्खूंचं वर्षावासाचं ठिकाण म्हणून कौंडिन्यपूरला खूप महत्व आहे. ठीक आहे ना. मी आता हा अमरावतीचा विदर्भाचा जर इतिहास सांगितला, बाबासाहेबांच्या 2 भेटी अमरावतीला झाल्या. माहित आहे का, बाबासाहेबांच्या 4 मे 1936 ला बाबासाहेब अमरावतीला आले. त्याच्या अगोदरही आले. कुठे? अमरावतीला. तर बाबासाहेब माहित आहे का काय म्हणतात भाषणामध्ये, जेव्हा मी अमरावतीला आलो आणि विदर्भातला नाही अख्ख्या भारतातला पहिला मंदिर सत्याग्रह कुठे घेतला? कुठं आहे? नाशिकचा काळारामचा सर आहे ते बसून, मला माहित आहे, डांगे सर आहेत ना. नाशिकचे नपोशे सर आहे. तर नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह 10 वर्ष चालला म्हणून तो लोकांना माहित आहे. पण मंदिराचा सत्याग्रह, पहिला मंदिर सत्याग्रह कुठला आहे? अमरावतीचा अंबादेवी मंदिर सत्याग्रह 1927. पर्वती मंदिर सत्याग्रह पुण्याचा 1929 आणि काळाराम मंदिर नाशिकचा सत्याग्रह हाय का नाही ते पाहायला पटकन सांगितलं. समज तुम्हाला. म्हणजे मंदिर प्रवेशाची सत्याग्रहाची सुरुवात. मला इथं सांगा बरं उपासक उपासिकांनो, बाबासाहेबाला विदर्भामध्ये येऊन, या अमरावतीमध्ये येऊन अंबादेवी मंदिराचा सत्याग्रह करण्याची काय आवश्यकता पडली? काऊन बरं? म्हणजे त्या अंबादेवी मंदिराचा सत्याग्रह काय अंबादेवीच्या दर्शनासाठी होय? अरे मला तुम्हाला काय विचारायची की बाबासाहेबांना त्या अंबादेवी अमरावतीच्या मंदिराचा सत्याग्रह करण्याची का गरज पडली? काऊन बा? काय कारण असेल? तेव्हा ते आहे ना, तर ते उत्तर दिलं त्याचं बरोबर आहे. पण काऊन येऊ देत नव्हते ते लोक? अरे आमचं मंदिर आहे बाटे ना, आमचे मंदिरातले देव आहे बाटे, म्हणूनच येऊ देत नव्हते ना. म्हणजे तुम्ही कल्पना करा, त्यावेळी अमरावतीमध्ये येऊ देत नव्हते ना त्या मंदिरामध्ये, म्हणूनच ते बाबासाहेब पुढाकार घेत आहे ना. पण आता मरता का नाही तुम्ही जाऊन? आहे का नाही? मरता ना तुम्ही जाऊन तिथं? आता तुम्हाला हाकलायला पाहिजे का नाही? हाकलायला पाहिजे का नाही? गुन्हा लावला चुना, आहे का नाही तुमचं? तर हे अशा पद्धतीनं, तर बाबासाहेब काय म्हणतात, अमरावतीला आल्याच्या नंतर शांत राहा. बाबासाहेब असं म्हणतात की जेव्हा मी अमरावतीला आलो आणि मी अंबादेवी मंदिराचा सत्याग्रह मला करायचा आहे, तर बाबासाहेबांनी आव्हान केलं अमरावतीला. तर फक्त 6 लोक तयार झाली होती. किती? 6च लोक. आणि तुम्ही म्हणता मला कोणच नाही, मी एकटा करू का? अमरावतीचेच लोक होय. बाबासाहेब म्हणतात अंबादेवी मंदिराचा सत्याग्रह करणं म्हणजे जेलात जाणं होय. आणि जेलात झाले किती लोक तयार झाले होते? 6च लोक. त्याच्यामध्ये अमरावतीची एक बाबासाहेबांची खंदी कार्यकर्ता सुलोचनाताई डोंगरे, बाबासाहेबांची लय खंदी, एकही सुलोचनाताई डोंगरे नाही झाली तुमच्या अमरावतीत तिच्यानंतर. समज तुम्हाला. 6 लोक तयार झाले, त्याच्यामध्ये पंजाबराव देशमुखही होते. ठीक ना. मग बाबासाहेब 4 मे 1936 ला वर्धा सेवाग्राम वरून अमरावतीला आले. तर त्यावेळी हजारोच्या संख्येनं बाबासाहेबांची सभा होती. समजलं तुम्हाला? पण हे मी हा प्रसंग सांगत आहोत तुम्हाला अमरावतीचा. तर या ठिकाणी मी भीमा कोरेगावाचाच इतिहास सांगतो, या ठिकाणी थांबतो. की आज या सिद्धार्थ बुद्ध विहारामध्ये, याला पालीमध्ये तुम्ही सिद्धार्थ हा शब्द लय मस्त आहे, पण सिद्धार्थ हा संस्कृत शब्द आहे. पाली शब्द आहे सिद्धत्थ. काय आहे? सिद्धत्थ असा शब्द आहे. सिद्धत्थ. सिद्ध ज्यांनी असा सम्यक संबोधी प्राप्त केल्याच्या नंतर, त्यांनी स्वतःला सिद्ध केलं की मी या जगातलं दुःख दूर करेन, असं स्वतःला सिद्ध केलं, तयार केलं. समजलं? तो सिद्धत्थ. या सिद्ध तुम्हाला माहित आहे, पुढे भीमा कोरेगावाचा सिद्ध नाग पहा, आहे ना. शब्द कुठून गेला? 84 सिद्धनाथ परंपरा अजूनही भारतामध्ये आहे. 84 सिद्धनाथ परंपरा.
तर मी भीमा कोरेगावाचा इतिहास या ठिकाणी सांगत असताना महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रपिता, आता त्याचं आहे म्हणून मी थोडं सांगतो आणि विराम देतो. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले माहित आहे काय म्हणतात? त्यांच्या गुलामगिरी पुस्तकामध्ये माहित आहे काय म्हणतात? या महाराष्ट्राचं महाराष्ट्र हे नाव कशावरून पडलं? हे महाराष्ट्राचं नाव हे महाराष्ट्र कशावरून पडलं? तर राष्ट्रपिता ज्योतिराव फुले म्हणतात महाराष्ट्र हे नाव महार लोकांचा जास्त समुदाय या महाराष्ट्रामध्ये आहे, महारावरूनच महाराष्ट्र हे नाव पडलेलं आहे. ठीक आहे. आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुले असंही म्हणतात एका ठिकाणी म्हटलंय गुलामगिरी पुस्तकामध्ये, अस्पृश्यांना शूद्रांना राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी इशारा केलेला आहे. इशारा कोणता? गुलामगिरीमध्ये इशारा केलाय. तुमचे खरे शत्रू इंग्रज अजिबात नव्हते. तुमचे खरे शत्रू मुघल मुस्लिम अजिबात नव्हते. तुमचे खरे शत्रू ब्राह्मणच होते, तेव्हाही होते, आताही आहे. समजलं? माहित आहे ज्योतिबा फुले असंही म्हणतात जोपर्यंत ब्रिटिशांची सत्ता आहे ना तोपर्यंत जे जे काही करायचं आहे ना. समजलं? मला सांगा, जेव्हा इंग्रज भारतामध्ये आले ते साम्राज्यवादी होते. ते थोडेफार लढाया तर करणारच आहेत ना. मला उत्तर द्या बरं, ब्रिटिशांनी इंग्रजांनी भारतावर किती वर्ष सत्ता केली? मी तुम्हाला भीमा कोरेगाव सांगत आहो. किती वर्ष? 150 वर्ष. मुघलांनी 200, 300, काही लोक 400 म्हणतात. असो. त्यानंतर डच, फ्रेंच, पोर्तुगीज, हुन, शक, कुशाण वगैरे असे पल्लव वगैरे सगळे आले छोटे छोटे. ठीक ना. ब्रिटिशांची सत्ता, ब्रिटिशांची गुलामी फक्त 150 वर्षांची. मुघलांची, मुस्लिमांची गुलामी फक्त 200-250 वर्षाची. पण ब्राह्मणांच्या गुलामीत आपण किती वर्ष होतो? हजारो वर्ष. सांगा, ब्रिटिशांची गुलामी जास्त, मुघलांची गुलामी जास्त का ब्राह्मणी गुलामी जास्त? मग हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून काढणारा कोण आहे आपल्याला? बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समजलं तुम्हाला? मुस्लिम आणि इंग्रज हे आमचे शत्रू नाही असं मला अजिबात म्हणायचं नाही. ते साम्राज्यवादी आहे, ते साम्राज्य विस्तार करण्यासाठी आले होते. पण हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून फक्त आणि फक्त बाबासाहेबांना काढण्यासाठी ते बाबासाहेबांनी संघर्ष केला. इंग्रजांचं सगळ्यात मोठं काम आहे. बरं झालं इंग्रज आले तर, म्हणून काही लोक बाबासाहेबांवर टीका करतात ते इंग्रज धार्जिणे आहे, ते हस्तक होते. कमीत कमी इंग्रज ब्रिटिश लोक आले तो लॉर्ड मेकाले सारखा माणूस बाबासाहेबांना शिकता आलं. समजलं तुम्हाला? नाहीतर मनुस्मृतीनुसार शिक्षणाचा अधिकार कोणाला आहे? ब्राह्मणालाच. सुभेदार रामजी आंबेडकरांना शिकता आलं. सुभेदार रामजी आंबेडकर, बुद्ध आणि स्तंभ वाचा तुम्ही. सुभेदार रामजी आंबेडकरांना इंग्रजी लिहिता येत होतं, इंग्रजी वाचता येत होतं. कोणाले? सुभेदार रामजी आंबेडकर. कुणीकडून घेतलं हे शिक्षण? इंग्रजांनी दिलं, या मुघलांनी, ब्राह्मणांनी दिलं, पेशव्यांनी. समजलं? सावित्रीबाई ज्योतिबांना शिकता आलं. समजलं तुम्हाला? आणि तुम्हाला काय वाटते? विटी दांडूचा खेळ वय? विटी दांडूचा खेळ वय का? ते जे भीमा कोरेगावाच्या लढाईमध्ये 500 सैनिक लढले नागवंशी, तर ते असेच इंग्रजांनी म्हटले हे घ्या गाड्या माड्या लढते असंच आहे ते? नाही. त्या नागवंशी 500 सैनिकांना इंग्रजांनी चांगलं शिक्षण दिलं, प्रशिक्षण दिलं. त्यांना लिहिता येत होतं, वाचता येत होतं, सगळं समजत होतं. कला कौशल्य, युद्ध कला कौशल्य सर्व ट्रेनिंग दिली होती. आता हे देतात का नाही फौजीला ट्रेनिंग? असंच असते ना परीक्षा. मग त्या 500 नागवंशी लोकांना ट्रेनिंग दिलं होतं पूर्ण युद्ध कलेचं, म्हणून ते करू शकले. समजलं का तुम्हाला? आणि सगळ्यात मोठी इंग्रजांची चूक झाली, सगळ्यात मोठी चूक केली त्यानं, म्हणून त्यांना पळावं लागलं. बुद्धगया, सारनाथ सगळे बौद्ध स्थळ, अजिंठा, वेळूर, कार्ले, भाजे, जेवढे काही स्तूप आहे ना, जमिनी खालचाही बुद्ध
आणि जमिनीवरचाही बुद्ध कोण शोधून काढला? कोण शोधून काढला? यायनं तर मातीत दाबून ठेवला आणि काही याच्यावर कब्जे केले. समजलं तुम्हाला? आताच सांगितलं ना मी, ना सांगितलं ना. मग हे आता महाबोधी महाविहार हे जमिनीच्या वर काढणं कोणी? बाबासाहेबांनी नाही, सर अलेक्झांडर कनिंघम, जेम्स प्रिन्सेप. समजलं? हे लोक जर भारतामध्ये आले नसते ना, जेम्स प्रिन्सेप, सर अलेक्झांडर कनिंघम, खूप सारे इंग्रज अधिकाऱ्यांचे नाव घेता येईल मला, खूप साऱ्या, पण मी घेणार नाही वेळेच्या अभावी. हा सर अलेक्झांडर कनिंघम हे इंग्रज ब्रिटिश लोक जरी ते साम्राज्यवादी होते तरी ते लोक चिकित्सक होते. सगळ्या लेण्या, सगळे बौद्ध, सगळं महाबोधी, सगळेच्या सगळे ठिकाणं त्यांनी जगासमोर आणले. जमिनी खालचाही बुद्ध आणि जमिनीचा वरचाही बुद्ध त्यांनी जगासमोर मांडला. त्याचा शोध लावला, त्याचं खोदकाम केलं, संशोधन केलं. आणि तेव्हापासून लक्षात घ्या, हा एक महत्वाचं कार्य ब्रिटिश लोक करून गेले आपल्या भारतामध्ये. समजलं? म्हणून त्यांना पळावं लागलं, हे एक कारण आहे. पण तुम्हाला ते खरं कारण सांगणार नाही. समजलं तुम्हाला? ब्रिटिशांचं होते ते साम्राज्यवादी. तर हे जे भीमा कोरेगावाची जी लढाई आहे, हे भीमा कोरेगावाची लढाई, काही लोक माहित आहे का, पुन्हा एक शब्द येतील आताच भीमा कोरेगावाच्या वक्ती 1 जानेवारीला ते लोक टाकतात असे मोबाईलवर, कोणते? हे नागवंशी महार लोक आहे का नाही, इंग्रजांच्या बाजूनं लढले म्हणून हे देशद्रोही लोक. येईल आता तो शब्द कोणता? हे जे 500 नागवंशी लोक आहे का नाही, महार लोक, हे शूद्राती शूद्र लोक, हे इंग्रजांच्या बाजूनं लढले म्हणजे ते देशद्रोही आहे. समजलं तुम्हाला? आणि ते आपल्याला एक चुकीच्या पद्धतीने इतिहास शिकवला जाते. मराठा वर्सेस इंग्रज असं नाही, ते पेशवे वर्सेस इंग्रज, हे सिद्ध करून द्या. म्हणून ते मराठा लोक आपल्यावर टीका करतात. मराठा वर्सेस इंग्रज असं ते युद्ध नव्हतं, पेशवे वर्सेस इंग्रज असं इतिहासामध्ये सांगायला पाहिजे. पानिपतच्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव नाही झाला, भीमा कोरेगावाच्याच लढाईत झाला. पण सांगतील कसे? त्याची इज्जत जाईल ना. तुम्हाला मला शिकवलं होतं पानिपतच्या लढाईमध्ये भीमा कोरेगावच्या मराठ्यांचा. मराठा वर्सेस इंग्रज असं झालेलं नाही, पेशवे ब्राह्मण वर्सेस इंग्रज असं ते युद्ध झालेलं होतं. आलं का लक्षात तुम्हाला ही गोष्ट? तर म्हणजे हे जे भीमा कोरेगावाचं जे युद्ध आहे, हे भीमा कोरेगावाचं युद्धाच्या संदर्भात अशा अफवा पसरवल्या जातात. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. इंग्रजांची सत्ता, इंग्रजांची गुलामी 150 वर्षाची होती, बराबर? ठीक ना? 400-250 वर्ष मुघलांची गुलामी भोगली. पण हजारो वर्षाच्या गुलामीमधून मला सांगा, मुघल हेही आपले शत्रूच आहे, इंग्रज हेही आपले थोड्याफार प्रमाणात शत्रूच आहे. पण हजारो वर्षाच्या गुलामीतून ज्याला मुक्त करायचं आहे किंवा मुक्त करण्यासाठी ती लढाई होती, पर्याय होता. शत्रू तर हेही होते, शत्रू तर हेही होते. पण हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून ज्यांनी मडक आणि कमरेला झाडू दिला, या हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी हे जे अस्पृश्य जे नागवंशी लोक आहे ते इंग्रजांच्या बाजूनं लढले. त्यांनी विचार केला, हे तर 150 वर्षाचीच आहे, हे तर 250 वर्षाचे आहे, पण हजारो वर्षाच्या या गुलामगिरीतून जर सुटका करून घ्यायची असेल, म्हणून तो इतका पराक्रमाचा लढाई झाली भीमा कोरेगावची. समजलं? तो F. स्टॉटन नावाचा इंग्रज अधिकारी, ब्रिटिश अधिकारी असं म्हणतो, भीमा कोरेगावाची लढाई 12 घंटे चालली. किती घंटे? सिद्धनाग महाराजची तलवार 18 किलोची होती. आताही आहे. त्यांचे वंशज अजूनही जिवंत आहे. मिलिंद इनामदार साहेब, मला फोन आला महिनाभराच्या आधी. मिलिंद इनामदार, 18 किलोची तलवार आहे ती. कांबळे वंशाचे आहे ते. सातारा आणि सांगली एकच होते. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या माऊल्यांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये सिद्धनाग नावाचे 4 लोक झालेले आहे. किती? 4. आणि 4ही हे अस्पृश्य महारच आहे. आणि या 4ही सिद्धनाग महारांचा इतिहास आहे. पण सर्वात चमकदार इतिहास कोणाचा आहे? या भीमा कोरेगावाच्या युद्धामध्ये लढलेल्या सिद्धनाग महाराचा. सिद्धनाग महाराचा नातू
सिद्धनाग महार आजही आपल्या भारतामध्ये परंपरा आहे. आजाचं नाव आजा मेला आणि नातू झाला. म्हणजे आजाचं नाव कोणाला देते? सिद्धनाग महाराचाच नातू सिद्धनाग महार. त्याचं आडनाव कांबळे होतं. त्यांना जागा दान दिली होती शाहू महाराजांनी, जमिनी दान केल्या होत्या. ते गाव कळंबी मध्ये आहे, सांगली जिल्ह्यामध्ये. कळंबी, कांबळे आडनाव. शाहू महाराजांनी ते साताऱ्याच्या शाहू महाराजांनी त्यांना 900 एकर जमीन इनाम दिली, म्हणून त्यांचं आडनाव बदललं. कांबळेवरून काय झालं? इनामदार. समजलं तुम्हाला? तर हा सिद्धनाग महाराचाच नातू सिद्धनाग महार. यांची ही ती एकूण 4 सिद्धनाग महार झाले भारताच्या इतिहासामध्ये, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये. आणि सिद्धनाग हे नाव प्राचीन बुद्धिस्ट नाव आहे. कोणतं नाव आहे? बुद्धिस्ट. कारण आपण बुद्ध आणि त्याचा धम्मचा ग्रंथ जर घेतला तर आपल्याला मुचलिंद नाग, काल नावाचा नाग, हा संपूर्ण जम्बूद्वीप भारत नाग लोकांनी, नागवंशी लोकांचा, नाग म्हणजे काय? साप नव्हते, डोम्या वगैरे नव्हते. नाग या शब्दाचा तसा अर्थ पालीमध्ये हत्ती होते. समजलं? पांढरा हत्ती नाही का बुद्धाच्या जन्माचं प्रतीक? नाग म्हणजे सरप नव्हे, डोम्या नव्हे, तो नागवंशी लोक वय आपण. समजलं का तुम्हाला? मग हे सिद्धनागच्या नावाच्या मागच आहे. तुमच्या विहाराचं नाव सिद्धार्थ आहे. मी आता सांगितलं सिद्ध, सिद्धत्थ पाली शब्द आहे, सिद्धार्थ नाही, हा संस्कृत आहे. समज तुम्हाला? मग या सिद्धनागाच्या नावाच्या समोर काय? सिद्ध नाग. नाग म्हणजे काय? नागवंशी लोक आहो आपण. आणि नागवंशी लोक प्राचीन काळातले राजे लोक होते. पूर्ण जम्बूद्वीप भारतामध्ये नाग लोक होते. अनंत नाग आता काश्मीरमध्ये आहे का नाही नाव? आहे ना अनंतनाग. इकडे केळझरला धम्मनाग नावाचा राजा होऊन गेला. चंद्रपूर भद्रावतीला भद्रनाग नावाचा राजा होऊन गेला. इकडे ते नाशिकचे सर आहे नकोशे सर, तिथं तुम्हाला नाशिकला त्रिरश्मी बौद्ध लेणे आहे. तिथं 40 नाग नावाचा राजाचा उल्लेख आहे पाली भाषेमध्ये, लेणीत. समजलं? ठीक ना? तुम्ही शिवनेरी किल्ल्यावर गेले, तिथं तुम्हाला 36 नंबरच्या लेणीमध्ये वीरसेन नाग नावाचा उल्लेख आहे. ते नाग म्हणजे काय? नाग. आजही काही काही मराठीत ते लोक म्हणतात वराडी, हिचं नाग गेलं, याचं नाग गेलं. तो नाग शब्द, नाग या शब्दाचाच अपभ्रंश आहे नाग. सिद्ध नाग, इले नाक नाही, याले नाक नाही, हिचं नाग गेलं. समजलं तुम्हाला? समजलं तुम्हाला? नाक लोक म्हणजे पाक लोक, पंचशिलाचे लोक, सदाचारी लोक, चांगले लोक, भले लोक म्हणजे नाक लोक, इमानदार लोक. म्हणून आता हे लोक म्हणते हिचं नाक गेलं, नाक गेलं. नाग या शब्दाचाच अपभ्रंश नाग हा शब्द झाला आहे. आणि हे नागवंशी प्राचीन काळातले बुद्धिस्ट होते. नागवंशी बुद्धिस्ट होते. तो F.F. स्टॉटन असा म्हणतो, काय म्हणतो? झोपाचं नाही इथं, ज्याला झोपाचं आहे घरी जाऊन झोपाचं, तिकडे जाऊ. इकडे मुर्दे पाहिजेच नाही. तर मी भीमा कोरेगावची लढाई सांगत आहोत. इथं मुर्द्याचं कोणतं काम नाही. हा इकडं म्हणजे 5ही बाया बसल्या तरी भरपूर आहे, काही फरक पडत नाही. म्हणजे टोपल्यान लोक पाहिजेच नाही. संख्यात्मक गुणापेक्षा म्हणजे संख्यात्मक बदलांपेक्षा गुणात्मक बदल पाहिजे. खूप मोठं आयोजन केलं, लय लोक आले तर धम्माचा प्रचार होता असं गीत काही नाही. समजलं का? 5च पाहिजे बिलकुल. इकडे बिलकुल धारदार पाहिजे, असे मेले मुर्दे नाही पाहिजे इकडं. बिलकुल असं झोपातच नाही तर उठाचंही नाही तो. उठलं तर खबरदार मग. समजलं का? आम्हाला तयारी करायला लागते इकडे प्रवचनाची, तेव्हा तुम्हाला यायला बंदी सांगतच नाही, उलट्या पोबा अजून. तर हे सिद्धनाग महाराचा इतिहास मी थोडक्यातच सांगतो आणि थांबतो. हा सिद्धनाग महार हा इतका शूरवीर माणूस आहे, इतका शूरवीर माणूस आहे. 18 किलोची तलवार अजूनही आहे तिथे कळंबीला जाता आता सांगलीमध्ये. ठीक आहे ना? त्यांचं घर आहे. 14वे वंश जिवंत आहे त्या कळंबीला. ठीक आहे ना? तर या सिद्धनाग महाराच्या सोबत जे 500 त्यांच्या अगोदर त्यांनी खरड्याची लढाई जिंकली होती. सिद्धनाग महाराच्या संदर्भानं तो F.F. स्टॉटन नावाचा इंग्रज अधिकारी असा म्हणतो ते युद्ध जिंकल्याच्या नंतर असा म्हणतो, या नागवंशी महार लोकांनी मनात जर आणलं ना, या नागवंशी महार लोकांनी मनात जर आणलं ना, तर हे नागवंशी महार लोक अख्ख्या जगावर राज्य करू शकते. एवढे शूरवीर, एवढे धुरंधर, एवढे पराक्रमी लोक आहे. कोण? नागवंशी लोक, एवढे पराक्रमी लोक. आणि लक्षात घ्या, नागवंशी लोक, हे जे नागवंशी लोक आहे ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असंही म्हणजे ते
इंग्रज अधिकारी असा आहे म्हणतो की सिद्धनाथ 12 तास ती लढाई चालली, 12 तास. कमाल करा तुम्ही. 1 जानेवारी, आता 1 जानेवारी नंतर कोणता ऋतू आहे? हिवाळा ऋतू आहे, हिवाळा ऋतू. कल्पना करा तुम्ही. तर हा सिद्धनाथ महाराजचं मुंडकं उडून गेलं, मुंडकं त्या लढाईमध्ये, पण त्याची तलवार मात्र हवेमध्ये सपासप सपासप चालूच होती. एवढे पराक्रमी लोक होते ते, एवढे पराक्रमी. पण इथं मनुस्मृती नावाच्या काळ्या कायद्यानं काय दिलं होतं? काय दिलं होतं? ब्राह्मणांनी लिखाई पढाई करायची, शिकवाचं आणि शिकाचं. हे कोणतं काम आहे? कोणाचं काम आहे? ब्राह्मणाचं. युद्ध करणं कोणाचं काम आहे? चतुर्वर्ण व्यवस्थेनं क्षत्रियांनीच फक्त तलवार हातात घ्यायची, लढायचं. आणि वैश्यांनी व्यापार करायचा, आणि शूद्रांनी या 3ही वर्णाची सेवा करायची. बायाले तर कुठं स्थान नाही या 4ही वर्णामध्ये. बाबासाहेब म्हणतात जातीच्या विनाशमध्ये. समजलं का तुम्हाला? आता इथं काय म्हटलं जात होतं लक्षात घ्या. म्हणजे क्षत्रिय म्हणजे आपल्या भारतामध्ये इंग्रज येवो का मुसलमान येवो का डच येवो का फ्रेंच येवो, पण इथचा काळा कायदा मनुस्मृती काय सांगत होती? युद्ध करणं, तलवार हातात घेणं, देशाचं रक्षण करणं हे कोणाची जबाबदारी आहे? क्षत्रियाची. मग इथल्या अस्पृश्य लोकांना तलवार धारण करण्याचा अधिकार होता का? शस्त्र धारण करण्याचा अधिकार होता का? नव्हता ना. मग इथल्या अस्पृश्य शूद्रांच्या विषयी तसा कायदाच होता. लक्षात घ्या, इकडे लक्ष द्यायचं, तिकडे काही पाच नाही, कोणा काही शिंग नाही फुटले. तर नीट लक्ष द्या. मग आता शस्त्र धारण करण्याचा अधिकारच नाही तर या भारतामध्ये कोणही जबाबदारी कोणाची आहे? क्षत्रिय लोक पाहून घेतील, आम्हाला का करायचं आहे. समजलं ना? शस्त्र धारण करण्याचा अधिकार नव्हता शूद्राती शूद्रांना, म्हणून भारत देश गुलाम झाला, गुलाम राहिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जातीचा विनाश या पुस्तकामध्ये म्हणतात भारतातल्या सर्वच लोकांना, शूद्राती शूद्रा लोकांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार जर असता तर भारत देश कधीही गुलाम झाला नसता. समजलं तुम्हाला? मग इंग्रज मायबाप आले भारतामध्ये, आले ते भारतामध्ये फिरले. इंग्रज लोक काय उलिशी घेऊन आले का? आम्हाला शाळेमध्ये शिकवलं होतं व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. खरीच गोष्ट आहे, फोडा आणि राज्य करा, खरीच गोष्ट आहे ती. मग आले, त्याला वाटलं हे लोक मांग महार उपाच्या बहार, हे लोक बाहेर. मग इंग्रज आले, त्यानं पाहिलं गावकुसा बाहेर हे महार लोक, याच्या अंगावर कपडे नाही, हे मेलेल्या गुराढोराचं मांस खाते, पण याची बावडी मस्त आहे, शरीरानं मस्त आहे लोक हे. अरे यायले कोणतेच अधिकार नाही, अरे याला तलवार घेता येत नाही, याला शिकता येत नाही, याला शिक्षणाचा अधिकार नाही, वाचण्या लिहिण्याचा अधिकार नाही, तलवार धारण करण्याचा अधिकार नाही, युद्ध करण्याचा अधिकार, अरे याला कोणतेच अधिकार नाही, अरे गावाच्या बाहेर. आणि हे लोक असेच राहून राहिले. इंग्रजायला वाटलं ह्याच लोकायला सोबत घ्यावचं आता. समजलं? मग त्याचं ते शरीर पाहिलं आणि त्याचं ते हे पाहिलं, आणि मग इंग्रजांनी काय केलं, त्याच्या हातामध्ये त्याने प्रशिक्षण दिलं. 500 नागवंशी लोकांना लष्करात सामील करून घेतलं, सैन्यात सामील करून घेतलं. त्यांना लिखाई पिढाई खिलाई पिलाई मस्त त्याले मस्त ते शिक्षण प्रशिक्षण सैनिकी शिक्षण दिलं, त्यांना मस्त घडवलं. या सिद्धनाथ महाराले, रायनाथ महाराले सगळ्या नागवंशी लोकांना असं वाटलं, शूद्राती शूद्रांना, इथले तर हे ब्राह्मण लोक पेशवे लोक सांगत होते की शिक्षणाचा अधिकार फक्त ब्राह्मणाचा आहे, शस्त्र धारण करण्याचा अधिकार फक्त क्षत्रियालाच आहे. मग इंग्रजांना आम्हाला काऊन शिकवलं? इंग्रजांना आमच्या हातात काऊन तलवारी दिला? त्याला नवलच वाटलं. समजलं का? मग त्याच्या लक्षात आलं का आपल्याची कुठेतरी फसगत झालेली आहे. गुलाम मला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील. आणि ही बंडाची भाषा आता तर मग काही खैरच नाही. तुम्ही का रे 500 528 म्हणजे 56 पाहिले म्हणजे ते चीड वय. तुम्ही का रे आम्हाले या ब्रिटिश याने तर 150 वर्ष, याने तर 2.5 वर्ष 250 वर्ष, आणि तुम्ही आम्हाला हजारो वर्षापासून पाण्यासाठी तडफडवलं. आम्हाला हात लावू देत नव्हते 14 तळ्याच्या पाण्याला. जनावरांना डुकरांना कुत्र्यांना पेऊ देत होते, पण ते विटाळत होतं. आम्हाला 1000 वर्षापासून तडपडवलं. आता तर दाखवतोच इंगा. ही चीड आहे, ही चीड व्यक्त झाली म्हणून एका लोकांनी 56 कापून काढले सपासप. समजलं का तुम्हाला? काही लोक म्हणतात ही लढाई झालीच नाही, ते नागवंशी लोकच नव्हते. लक्षात घ्या, असे काही बदमाश लोक आहे. समजलं का? लढाई झाली,
त्या लढाईचे साक्षीदार 4 लोक आहे, माझ्याकडे नावं लिहून आहे, मी तुम्हाला सांगतो. पहिलं नाव आहे जेम्स टॉड. त्यांच्या डायरीमध्ये त्याला जेम्स टॉड आहे, कॅप्टन नट्स आहे, FF स्टॉटन आहे आणि माउंट फोर्ट आहे. हे लोकांनी ते युद्धांचं वर्णन करून ठेवलेलं आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये सुद्धा महार रेजिमेंट, महार बटालियननं याच नागवंशी लोकांनी आपली चमक कामगिरी दाखवली होती. समजलं का? असे सपासप कापून काढले. तेव्हापासून लक्षात घ्या, हा सिद्धनाग महार आणि त्याच्यासोबत किती होते? 500 महार सैनिक, 500 नागवंशी महार सैनिक होते. आजही त्या भीमा कोरेगावच्या विजय स्तंभावर ते नाव कोरलंय. काही बदमाश लोक माहितीये का, मोबाईलवर आता ते टाकून राहिले मोबाईल मध्ये, काय माहितीये काय करतात, बाबासाहेब कुठे जात होते दरवर्षी भीमा कोरेगावला? हा, दरवर्षी किती वगैरे जात नव्हते, असं या एक चालू सध्या. लोक भ्रम करतात ना लोक, समजलं का? आणि कुठे लिहून आहे असतं बाबासाहेबांनी 1 जानेवारी आली का भीमा कोरेगावला जायचं विजय स्तंभाला भेट द्यायला? कुठे लिहून आहे? कुठे लिहून आहे? असंही एक वातावरण तयार केलं जात आहे. समजलं तुम्हाला? हे वातावरण कुठे सांगितलं असं? कुठं असं? त्याचा एकमेव पुरा आहे, रायटिंग ए स्पीचेस. ऐका, कोणता? बाबासाहेबांनी भीमा कोरेगावाचा उल्लेख माहित आहे कुठे केला? 14 धरकवटान लाव बुडाले नाही. महाडचा सत्याग्रह करायच्या वक्ती लोकांना चेतवावं लागलं. चेतवावं का डायरेक्ट? महाडचा 14 तळ्याचा जेव्हा सत्याग्रह केला ना, तर डायरेक्ट नाही तो सत्याग्रह केला. त्या अगोदर बाबासाहेबांनी भाषण केलं. काय केलं? भाषण केलं. माताजी तिकून येचा भाषण केलं. त्या भाषणामध्ये पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगावाचा उल्लेख तिकडून महाडच्या भाषणामध्ये केला. महाडच्या भाषणामध्ये लोकांना तयार केलं, त्यांचं मनोबल तयार केलं. 14 तळ्याच्या सत्याग्रहासाठी मनोबल तयार केलं. पहिल्यांदा बाबासाहेबांनी भीमा कोरेगावाचा उल्लेख केला. आणि हे लोक म्हणते बाबासाहेबांनी कुठे सांगितलं भीमा कोरेगावला जायला? 1 जानेवारीला इथे सांगितलं, महाडला. काय सांगितलं बघा, ऐका बाबासाहेबांचे शब्द रायटिंग स्पीचेस मधले. तुम्ही भेड बकरीची संतान नसून सिंहाचे छावे आहात. समजलं? तुम्ही भेड बकरीची संतान नसून सिंहाचे छावे. छावे म्हणजे काय? का छावा? हा, पिले. पिलेच होय ना? आहे का तुम्ही पिले? पिल्ले आहे तुम्ही? पिल्ली नाही राहिल्या का तुम्ही? मस्त तंबाखू खरे वगैरे घोटता विहारात, याचा पत्ता नाही. आहे का नाही? बरोबर आहे का नाही? तर ते जाऊ द्या. तर बाबासाहेबांनी काय म्हटलंय महाडला, ऐका, हा शब्द खूप भारी आहे. तुम्ही भेड बकरीची संतान नसून सिंहाचे छावे आहात, पिले आहात. माझी ही गोष्ट काल्पनिक वाटत असेल, म्हणते बाबासाहेब, असा शब्द वापरलाय. माझी ही गोष्ट तुम्हाला काल्पनिक वाटत असेल तर भीमा कोरेगावाच्या विजय स्तंभाला जाऊन बघा. तुमच्या पूर्वजांची नावे कोरलेला विजय स्तंभ भीमा कोरेगावला उभा आहे. जाऊन बघा. तुमच्या पूर्वजांची नावे कोरलेला विजय स्तंभ उभा आहे, जाऊन बघा. आता जाऊन बघा, तर मग कोणत्या तारखेला? बरोबर आहे का नाही? हे लोक काय म्हणून राहिले? कुठं सांगितलं बाबासाहेबांनी जायला? मग जाऊन बघा, तर मग बाबासाहेब जाऊन बघले होते. शिवराम जानबा कांबळे होते, शंकरराव खरात होते बाबासाहेबांच्या सोबत. कोण्या तारखेला गेले बाबासाहेब पहिल्यांदा भीमा कोरेगावला? 1 जानेवारी 1927 ला. आताच अभयने वाचलंय की राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंची जयंती आहे. तर 1 जानेवारी 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा भीमा कोरेगावला गेले. आणि 30 तारीख, मला तर असं वाटतं की ज्योतिबा फुलेंना आणि सावित्रीबाई फुलेंना भीमा कोरेगावाचा इतिहास माहित होता. म्हणूनच त्यानं 1 जानेवारी 1848 ला पुण्यामध्येच, ब्राह्मणांच्याच पुण्यामध्ये, शनिवारवाड्याच्या मागे बुधवार पेठमध्ये, भिडेवाड्यामध्ये जगातली, भारतातली पहिली मुलीची शाळा कोण्या दिवशी काढली? 1 जानेवारी 1848 ला. समजलं का? आलं लक्षात तुम्हाला? तर बाबासाहेब म्हणतात त्या महाडला जाऊन बघा. तर जाऊन बघा, तर कोण्या तारखेला जाऊन बघा? 1 जानेवारीला. आहे का नाही? पण काही लोक म्हणते कुठं सांगितलं जायला?
म्हणून बाबासाहेब भीमा कोरेगावला गेले. आता इथं बसल्या उपासक उपासिकांना म्हणतो की बाबासाहेब भीमा कोरेगावला जायचे, तिथं स्तंभ आहे, इंग्रजांना कोरला, उभारला, तिथं भीमा नदीच्या तीरावर उभारला, म्हणून त्याचं नाव भीमा कोरेगाव आहे. पेशव्यांना ब्राह्मणांना बिलकुल कोरच करून टाकलं त्याचे. समजलं तुम्हाला? तर तिथं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले त्या विजय स्तंभाला फोटो आहे, जुने पाहिजे तुम्ही, फोटो आहे तिथं. आता इथं सांगा बरं, बाबासाहेब त्या ठिकाणी भीमा कोरेगावाच्या विजय स्तंभावर नावं कोरलेली आहे, सिद्धनाग, रायनाग कुठचा होता माहित आहे? रायनाग होता रायगडचा, महाडचाच होता रायनाग. छत्रपती संभाजी महाराजांचा मित्र होता रायबा महार. तुम्ही ऐकलं का शिवाजी मध्ये? आधी लगीन कोंडाण्याचं, मग रायबाचं. रायबा महाराचाच वंशज म्हणजे रायनाग महार आणि सिद्धनाग महार हा कळंबीचा, सांगलीचा. हे दोघ जण आणि त्याच्यासोबत किती होते? 500 नागवंशी सैनिक. ठीक आहे ना, 500 नागवंशी सैनिक. तर या भीमा नदीच्या तीरावर बाबासाहेब तिथे जात होते, विजय स्तंभावर फोटो आहे. तर मला सांगा बरं उपासक उपासिकांनो, बाबासाहेब तिथे जात होते भीमा कोरेगावला आपल्या अनुयायासोबत, तर त्या भीमा कोरेगावच्या स्तंभाले पाया लागत होते का काय करत होते? पाया लागायला जात होते? अरे बापा देवा सुखाचं ठेवा, हे भगवंता बुद्धा, ठीक आहे, असं आहे का ते? बुद्धा माक लक्ष ठेवतो रे बापा, असं आहे का ते? बुद्धा मी त्या विहारात आली रे बापा, हे फुलं घे, अगरबत्त्या घेऊन माकड लक्ष ठेवतो रे बापा, माघारात लक्ष ठेवतो रे बापा. पंचशील कोण पाळा, विहारात कोण येईल? म्हणजे असा आहे का धम्म बाबासाहेबाचा? अशाच तर तुम्ही पाळून राहिल्या. तर बाबासाहेब पाया लागायला जात होते का तिथं? काय जात होते मग? पाहिले तुम्ही फोटो वगैरे ते गेलते तुम्ही? म्हणजे पाया लागायला जात नव्हते, ते मानवंदना द्यायला जात होते, सलामी द्यायला जात होते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदेश दिला की दरवर्षी आपल्या मुलांना 1 जानेवारी आली तर कुठे घेऊन जा? भीमा कोरेगावला. तर काहीच्यासाठी मी युद्धाची भाषा नाही करत मी, पण ज्या जंग चाललेल्या तलवारी आहे ना त्या घासाले गेलं पाहिजे. समजलं ना? आणि कोण्या तारखेला? 1 जानेवारीला. समजलं? आणि तुमचे पोरं कुठे जाते नवीन वर्षाले? पोरीले घेऊन घुमाले तिकडे लोणावळ्याले, नाही तर गोव्याले, नाही तर धाब्यावर, नाही तर आतिषबाजी. रात्रभर 31 तारखेला मस्त रोड रंगवाचे, डीजे पीजे न रात्रभर मग नीचे. असं चालू आहे का नाही? बाबासाहेब पुढे जायला सांगतात 1 जानेवारीला भीमा कोरेगाव. तुमचे लेकर कुठे जाते? आता कुठे गेले तुमच्या गावचे लेकर? सतरंजा उचलाले. कुठे गेले? सतरंजा उचलाले. आमच्या पोराचं काम तेच आहे. बाबासाहेब म्हणते मोक्याच्या जागा हासिल करा. समजलं का? मोक्याच्या जागी हासिल करा. इकडे सतरंजा उचलायला चालले आमचे लोक. सांगा आहे का हे सिद्धनाग महाराजचे लोक? हे इथं डुप्लिकेट वय सगळे. जाऊ द्या, मी ते बोलणार नाही. तर एकूण त्या पुण्यामधून आपल्याला जे गळ्याला गाडगं दिलं होतं ना, खरं माहित आहे का? सावित्रीबाई ज्योतिबा फुले लय चांगले माणसं. अख्ख्या पुण्यामध्ये एकीकडे ब्राह्मण पेशवे शेंडीवाले आणि दोघच पती पत्नी लढले. समजलं का? अख्ख्या पुण्यामध्ये शाळा काढली, सासऱ्याचं हक्काचं घर सोडलं सावित्रीबाईनं. एवढा त्याग आहे द्यायचा. समजलं का? तुम्ही नाही करू शकत. आणि त्या शनिवार वाडा आपल्या गळ्याला गाडगं मडकं कमरेला जे झाडू आला ना, हा कुठला आदेश आहे? शनिवार वाडा. आमचे पोरं तिकडे भीमा कोरेगावला गेले किंवा पुण्याला गेले का त्या शनिवार वाड्यावर धसतात जाऊ. आता मी वराडातला आहे तच बोलणार मी. कुठे जातात? शनिवार. काय संबंध आहे आपला? शनिवार वाड्यामधूनच ब्राह्मण पेशव्यांनी फतवा काढला होता, अस्पृश्यांच्या गळ्याला मडकं आणि कमरेला झाडू. जातीच्या विनाश पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी लिहिलं आहे, अस्पृश्यांची शूद्रांची प्रतीक म्हणजे काय? त्यांच्या गळ्यामध्ये काळा धागा, दोन्ही पायात काळे धागे आणि हातामध्येही काळे धागे. हे कोण म्हणत आहे? जातीचा विनाश पुस्तकामध्ये बाबासाहेब म्हणत आहे. तुम्ही अजूनही ते काळे धागे हाताले, पायाले, गळ्याले, पुन्हा अवधूत बाबाचा, पुन्हा लाल धागा, पुन्हा पोवतीचा धागा, पुन्हा पांढरा धागा, सगळा सत्यानाश करून राखीचा आहे धागा, पूर्ण सगळ्या सत्यानं. तर तुम्ही गुलामीचं प्रतीक नाही वापरत आताय? लहानचं लेकरू झालं का दिलं तिथं त्याला गुंडाळून तिथं, आहे का नाही? नजरच लागते. म्हणजे का पाहिजे तर काळ ढेवल्यासारखं पोरग होतं, काळ ढेवलो त्याला बांधलं. एवढा चांगला बुद्ध जंगलामध्ये जन्म झाला बिचाऱ्याचा, त्याला नाही नजर लागली. बाबासाहेबांना नजर नाही. एकटे लढले लोक, यायलेच नजर लागते. मग धागे तर बांधले लहानपणी. काय त्याचा बेवडा गंजी पत्तावाला निघाला? समजलं का? एवढे यायले डिटा टोका लागते नजरा.
इकडल्या तर जास्तच लागते. समजलं का तुम्हाला? मी कोण्या ग्रंथाचं सांगतो तुम्हाला? जातीचा विनाश मधलं हे सोडा, हे काय धागे दोरे खऱ्या सिद्धनागाचे वंशज असाल, बाबासाहेबांच्या रक्ताचे असाल तर सोडा हे अच्छा संकल्प करा. समजलं का? तरच सार्थक होईल या कार्यक्रमाचं. समजलं? तर दुसरी गोष्ट, हे जे सिद्धनाग महार आहे ना, हे काळे धागे दोरे, हा आदेश कुठून? सरळ बसा बरं तुम्ही. शनिवार वाडा. कुठून आदेश निघाला हा? शनिवार वाडा. त्याचं नाव शनिवार वाडा माहिती आहे काय ठेवलं? जाणून बुजून. शनिवार वाड्याच्या मागे सगळ्यात मोठी देह विक्रीची पेठ आहे बुधवार पेठ. बुधवार पेठ सगळ्यात मोठा वेश्या व्यवसाय चालतो पुण्याला, बुधवार पेठ. बुधवार पेठ नाव का ठेवलं? जाणून बुजून ब्राह्मण पेशव्यांनी. कारण बुधवार या दिवशीच सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधी प्राप्त झाली होती. ते बुद्ध झाले होते बुधवार या दिवशी. समजलं? शनिवार दिवस आमच्या बाया अजूनही बोहाऱ्या आहे. शनिवार दिवशी पूजा नाही घ्यायची. ते बोलू नका तिकडे शनिवार दिवशी चांगलं नसते, हळद नाही. इतक्या बोहाऱ्या बाया अजूनही अंधश्रद्धेतच आहे. समजलं का? शब्दांचंही ब्राह्मणीकरण झालं भारतामध्ये. 3 तिकडा आहेत. मी तुम्हाला सांगितलं शब्दांचं ब्राह्मणीकरण मी नाही सांगणार, माझा विषय नाही घेणार मी तो, कारण वेळ होत आहे. शनिवार वाडा हे नाव का ठेवलं? भंतेजी आहे वाराणसीचे इथे सारनाथला. शनिवाऱ्या दिवशी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांनी आपलं धम्मचक्र प्रवर्तन सारनाथला ज्या वारला केलं, ज्या दिवसाला केलं, तो होता शनिवार. म्हणून ब्राह्मणांनी तो बोहारा दिवस ठरवला. समजलं तुम्हाला? शनिवाऱ्या दिवशीच बुद्धानं धम्मचक्र गतिमान केलं होतं. पहिला प्रवचन दिलं होतं सारनाथला. आणि शनिवार वाडा नाव ठेवण्यामागचं काय कारण आहे? तर बाई वाड्यावर या. हसायचे ना तुम्हाला? आमचे लोक 14 एप्रिलला वाजवतात. निळू फुलेच्या सिनेमामधली मराठीमधली डायलॉग होती, त्यांनी ते वापरली निळू फुले साहेबांनी. असो, तो कलाकार होता, त्याला जे संवाद दिले ते लिहिले. पण बाई वाड्यावर या गाणं जे वाजवत होतो आपण 14 एप्रिलला, आजही लोक वाजवतात बाई वाड्यावर या. मी म्हणलं बाई वाड्यावर जाणारी कोणती होती? बाई वाड्यावर या. तर बाई वाड्यावर जाणारी आणि कोणत्या वाड्यावर जाणारी? तर ब्राह्मण पेशव्यांच्या पुण्यातल्या शनिवार वाड्यावर जाणारी. आणि तो दिवस ब्राह्मण पेशव्यांनी ठरवला होता. शूद्राती शूद्र कुळातल्या एखाद्या नवीन मुलाचं लग्न झालं तर त्याची जी पहिली बायको आहे ना, तर कोणाच्या घरी जायची? ब्राह्मणाच्या घरी भोगन. आणि मनुस्मृतीचा आदेशही होता, राजाची जरी बायको असेल तर राजाच्या बायकोनं पहिल्या रात्रीला ब्राह्मणाखाली रात्र घालवायची, मगच राजा तिचा उपभोग घेईल. मनुस्मृतीचा आदेश आहे. राजाची बायको असेल तरी पहिल्यांदा भोग कोण घ्यायचा? ब्राह्मण पेशव्या. म्हणून बाई वाड्यावर जाणारी कोणती होती माय? हेच होती शूद्राती शूद्र अस्पृश्य मांग माराची. माझ्या गावामध्ये परंपरा होती, माझी आई सांगायची मला की आपल्या अस्पृश्य समाजामध्ये, अस्पृश्य मांग मातंग चांभार शूद्र लोकांमध्ये एखाद्या मुलाचं लग्न झालं तर गावातल्या पाटलाच्या वाड्यावर तिले नेऊन द्या लागत होती. 7 दिवस, 2 दिवस, 1 दिवस. तर शनिवार ब्राह्मण पेशव्याने एक दिवस ठरवला की या शनिवाऱ्या दिवशी एक अस्पृश्य बाई तरुण मुलीला भोगायचं. म्हणून त्याचं नाव काय आहे? शनिवार वाडा. बाई वाड्यावर या. तर कोण्या वाड्यावर या? शनिवार वाड्यावर या. आणि कोणत्या दिवशी या? शनिवारीच या. आणि त्याचा भोग कोण घेत होते? मनुस्मृतीचा आदेश होता. तिथूनच तुमच्या गळ्याला गाडगा आणि मडकं प्राप्त झालं. लक्षात घ्या. त्याच्याच माग गणपत गोविंद गायकवाड यांची समाधी आहे. छत्रपती संभाजी महाराजांची हत्या औरंगजेब बादशाहांनी नाही केली, मोगलांनीच केली. प्रश्न हा निर्माण होतो की औरंगजेब बादशाहानं जर संभाजी महाराजांची हत्या केली असती तर मोगलाई यायला पाहिजे होती, है की नाही? पेशवाई आली. समजलं तुम्हाला? पेशवाई आली. संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे झाली. त्याचे पहिल्यांदा कान कापा, हाल करून मारलं, मग जिवंतपणी डोळे काढा. कोणाचा आदेश आहे? शूद्राती शूद्रांना मृत्यूदंड मारायचा आदेश आहे. पहिल्यांदा जिवंत माणसाचे कान कापा, डोळे काढा. हे सगळं मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला होता. शिवाजी महाराजांना हे सगळं मी हा इतिहास नाही सांगणार, हा सगळ्या पराक्रमाचा बद्दल. तर एकूण किती होते? भीमा कोरेगावाच्या लढाया फक्त 2च लढाया झाल्या. तो F स्टॉटन असा म्हणतो ह्या जगामध्ये फक्त 2च अशा लढाया झाल्या, एक ग्रीक रोम मधली आणि एक हे भीमा कोरेगावची. पण हा इतिहास तुम्हाला शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकवल्या गेला नाही, जाणून बुजून शिकवल्या गेला नाही.
जाणून बुजून नाही शिकवला भीमा कोरेगावचा. तर ते सांगतो मी आणि मुद्दा या ठिकाणी थांबतो. तर एका बाजूला 30,000 ब्राह्मण पेशवे होते. किती? 30,000 आणि एका बाजूला किती? 500 वर्ष 30,000. ज्यावेळी सिद्धनाग महार, रायनाग महार आणि ते 500 नागवंशी सैनिक जेव्हा भीमा कोरेगावाच्या नदीच्या काठावर पोहोचले युद्ध करण्यासाठी, 12 घंटे ते युद्ध चाललं, सपासप ते युद्ध चाललं. भीमा नदीचं पाणी लाले लाल झालं होतं. समजलं तुम्हाला? तर एका बाजूला जसा सिद्धनाग महार उतरला, बापू गोखले होता, पटवर्धन होता, त्र्यंबक ढेंगळे होता, हे सगळे लोक मी इतिहास शॉर्ट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. सिद्धनाग महाराचं शरीर, सिद्धनाग महाराच्या तलवारीचं चम 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 करणार ते सिद्धनाग महाराच्या तलवारीची चमक पाहून 30,000 मधले 2,00,000 समज तुम्हाला पळाले. आता कायले पाय लावून पळाले ते तुम्हालाच माहित आहे. समजलं किती होते ते ब्राह्मण पेशवे? 30,000 होते. पण सिद्धनाग महाराच्या तलवारीची चमक पाहून 2,000 तर पळाले. किती राहिले आता? समजलं? त्या 2,000 मधले माहितीये का 2 जण होते, 3 जण होते. दोन ते समजलं? एक शिर्डीला येऊन एक अक्कलकोटला आणि एक शेगावला. हे कोण आहे? ब्राह्मण पेशवे. इंग्रज लोक त्याला फाशीवर लटकवणार होते. आता तुम्हाला नाव नाही सांगत. एक शिर्डीला पळाला तो ब्राह्मण पेशवा आणि एक कुठे? शेगावला आणि एक अक्कलकोट आहे ना, अक्कलकोट. ठीक ना? 3 ते संबंध. आमचे गाडगे बाबा लय मस्त. देवळात देव नसते, पुजाऱ्याचं पोट असते. जिथं चमत्कार तिथं नमस्कार आहे की नाही? ज्या बाबाजीनं, गाडगे बाबाने आयुष्यभर चमत्कार नाही शिकवला. बाबासाहेबाला जागा दान केली पीपल्स एज्युकेशन सोसायटीला. बाबासाहेबांच्या 2 गोंधड्या, बाबासाहेबांच्या गोधड्यावरच गाडगे बाबा मरण पावले. कोणाच पाच चिंध्या बोंद्याच घातल्या त्याने आयुष्यभर. समजलं? एकही वर्ग शिकलेला नाही, पण लय मस्त माणूस गाडगे बाबा. समजलं? बाबासाहेबांच्या 2 गोधड्यामध्येच गाडगे बाबांचं म्हणजे, अरे भारतातल्या लोकांना तुम्ही या बाबासाहेबांचं म्हणणं ऐका ना तर या भारताचं सोनं होईल. गाडगे बाबांचे शेवटचे वाक्य. 6 डिसेंबरला बाबासाहेब गेले आणि 20 डिसेंबरला गाडगे बाबा गेले. इतका चांगला माणूस होता. समजलं? आता लक्षात घ्या, ते 28,000 वर्ष किती? 500 सैनिक. तर 500 सैनिकांनी 28,000 पेशव्याला. एकेकीच्या वाटेला किती आले? 56 आले. किती आले? 56 आले. एकेकाच्या वाटेला 56. तेव्हापासूनच या भारतामध्ये, सर्व भारतामध्ये एक मन प्रचलित झाली, आबे तुयासारखे 56 पाहिले. बरं, हे लोक महार लोकच म्हणतात का? सर्वच लोक म्हणते. त्याच्यावर नाना पाटेकरचा पिक्चरही बनला, मी पाहिला होता, अब तक 56. त्यानं 57 नाही लिहिलं. समजलं का? सगळेच लोक म्हणते पूर्ण भारतात, आबे तुयासारखे 56. तुमच्या गावात एखादी बेवडं बावडं असं ना, तेही म्हणते. गुंड्या वगैरे काढते हाताच्या, निक म्हणते तुझ्यासारखे 56 पाहिले. बरं, माणसं म्हणते तर म्हणते, आता सर्वच जाती धर्माचे म्हणते, पण बाया म्हणते आगे तू यासारख्या 56 पाहिल्या म्हणते, निक म्हणते. म्हणते का आहे का नाही? बाया म्हणते, माणसं म्हणते. ही मन एवढी प्रचलित झाली तर कल्पना करा, हे 56 पाहणारी जमात कोण होते? नागवंशी लोक. दुसऱ्यात ताकद नव्हती ते 56 पाहण्याची. आता मला तुम्हाला विचारायचं आहे, आता आहे का? आता जर बाबासाहेबांचं संविधान बदललं, पूर्ण बौद्ध लेण्या, समजलं ना? शिवाजीने, संभाजीने मारून टाकलं, सर्व संतांच्या हत्या केल्या ब्राह्मण पेशव्यांनी, शिवाजीचं राज्य खतम करून टाकलं. सर्वच बुद्ध विहार आणि सर्वच गड किल्ले, मी महाराष्ट्रामध्ये तुम्ही पहा, शिवाजी महाराजांचा जन्म बुद्धाच्या लेणीत झाला, शिवनेरी बुद्ध लेणीमध्ये. मी आत्ताच आलो तिथं. 36 नंबरच्या लेणीमध्ये शिवाजीचा जन्म झाला. बुद्धिस्ट राजा होता शिवाजी राजा. समजलं का? बुद्ध लेणीमध्ये जन्म झाला. 450 लेण्या नुसत्या जुन्नर शिवनेरीला आहे. समजलं? 450. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या नंतर महाराष्ट्रामध्ये पेशवाई आली ना, सर्व गड किल्ल्यांवर त्यानं देव बसवले. त्या लेण्याद्रीच्या बुद्ध लेणीमध्ये तिथं ते गणपती बसवला. कारल्याच्या याच्यामध्ये, म्हणजे शिवाजी महाराजांच्या मंदिर. लक्षात घ्या, शिवाजी महाराजांनी कुठल्याच गड किल्ल्यावर कोणाचंच मंदिर नाही बांधलं. पण जशी शिवशाही गेली, पेशवाई आली,
ब्राह्मणांनी माहितीये का, तुम्हाला वाटते फक्त महाबोधी महाविहारामध्ये, ब्राह्मण पेशव्यांनी पूर्ण शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवर मंदिरं बांधले, तिथेही दुकानं टाकले, बुद्ध लेण्यामध्ये दुकानं टाकले, तिथेही आपले कब्जे केले. आणि महाबोधी महाविहार तर माहितच आहे तुम्हाला, सगळे कब्जे करून टाकले. समजलं तुम्हाला? एकही मंदिर नाही बांधलं शिवाजी, पुरावाच नाही, अजिबात एकही मंदिर नाही बांधलं. आता त्याच्या किल्ल्यावरही कब्जे केले, पण आता कोण जाऊन सांगणार? समजलं का तुम्हाला? तर एका बाजूने ते तेव्हापासून ते 56 अशी मन भारतामध्ये प्रचलित झाली. मला असं तुम्हाला आता विचारायचं आहे जाता जाता, म्हणून सांगतो. काय विचारायचं आहे? बाबासाहेबांचं संविधान अजूनही धोक्यात आहे. समजलं आहे ना? बाबासाहेब म्हणतात, मी जोपर्यंत आहो तोपर्यंत माझं संविधान जिवंत आहे. ज्या दिवशी संविधान बदलेल त्या दिवशी बाबासाहेब नसणार. संविधानाच्या रूपामध्ये बाबासाहेब जिवंतच आहे का नाही? मग हे संविधान जर बदललं आणि महाबोधी महाविहार वाट पाहत आहे आपल्यासाठी, समजलं का? आणि त्या महाबोधी महाविहारामध्ये काय बसवलं? एका बाजूला बुद्धाच्या बाजूला गणपती, विष्णू, 5 पांडव, अन्नपूर्णा देवी, सगळं ते बसवलं, पिंडदान वगैरे. बुद्धाच्या बाजूला तिथं महाबोधी महाविहारात बुद्धाच्या बाजूला त्या बुद्ध मूर्तीपाशी बसवलं, पण तुमच्या घरापाशी तर तुम्ही बुद्धापाशी बसवलं, मग त्याने कोण काढन? बुद्ध गयेचा बुद्ध न इकडला तुमच्या घरातला बुद्ध काही वेगळा आहे का? तुमच्या घरात आहे बुद्धाच्या बाजूला, आणि तुम्ही त्या बामणाला शिवा घालता. आमच्या बुद्ध गयाच्या त्या महाबोधी महाविहारातून तिथं ते सगळं हटवायला पाहिजे. तुमच्या घरातलं कवा हटवान? बुद्धापासून, बाबासाहेबांपासून. आहे का नाही? गुन्हारी गुन्हा लावला चुना. काही लोकांना तर लयच राग येते, बाबा भंतेजीला खाऊ का तोडू. बुद्धापेक्षा आणि बाबासाहेबांपेक्षा त्याचं प्रेम आहे का नाही? म्हणून बाबासाहेबांनी महाडला म्हटलं, तुम्ही भेड बकरीची संतान नसून सिंहाचे छावे आहात, पिले आहात, पिले आहात तुम्ही, सिंहाचे छावे आहात, सिंहाचे छावे हात पिले आहे. तुला भीमराव सांगून गेला रे वाघिणीच्या पिल्ला. आहे का नाही? बळी कोणाचा दिला जातो? बकरीचा दिला जातो का? वाघाचा दिला जातो का? वाघ सिंहाचा नाही, बकरीचा दिला जातो. म्हणून बाबासाहेब म्हणतात, सिंहासारखं जगा, वाघासारखं जगा. का जगता का तुम्ही? तर मला तेच म्हणायचं आहे जाता, की आज जर महाबोधी महाविहार आहे, आपलं संविधान जर बदललं, काही जर झालं, तर आता आहे का तुमच्यामध्ये 56 पाहण्याचं बळ? आता जर तसे दिवस आले तर एक बाबासाहेब आला आपल्याला हजारो वर्षाच्या गुलामीतून बाहेर काढण्यासाठी, दुसरा येणार नाही, येणारच नाही बाबासाहेब दुसरा. आणि मग जर तुम्ही पुन्हाही गुलाम झाले, तर मग आहे का त्या सिद्धनाथ महार, पाचशे महाराजांसारखं 56 पाहण्याची तुमच्यात ताकद? आता तुमच्या लेकरामध्ये, तुमच्या घरच्या मालकामध्ये आणि तुमच्यामध्ये. कारण आता तुमचं लेकरू, आता ते 56 पाहण्यावाल्याचं रक्त आमच्या नसात नाही राहिलं, आम्ही आता दारू पेत आहोत. आहे का नाही? अल्कोहोलचं रक्त झालं, आता ते जयभीमवालं रक्त राहिलं नाही. तर तुम्ही जर आता पुन्हा गुलाम झाले ना, तर पुन्हा दुसरा बाबासाहेब येणार नाही. तर तो संभाजी भिडेले शिवा घालतो, मी शिवा घालता, तुम्ही घालता ना, आम्ही बोलतो, कधी कधी टीका करतो. रोज तो बिचारा फिरते इकडे तिकडं, रोज तो फिरते. मी 5 मिनिटं बोलतो, थांबतो. संभाजी भिडेनं एकटा माणूस 200 वर्ष पूर्ण झाले होते, दंगल घडवली ना? काय घडवली? दंगल घडवली त्या माणसानं. आणि वय किती आहे त्याचं? किती म्हातारा माणूस आहे ना. आमच्या म्हातारी कुठे आहे? हा, बिड्या काड्या फुकत आहे का नाही? मी संभाजी भिडेचं नाव घ्यायची काही गरज आहे का? पण गरजही आहे का नाही? संभाजी भिडे सारखा माणूस त्याच्या ब्राह्मणी धर्माचा प्रचार करता, याही वयात, या गावातून त्या गावातून बुद्धावर टीका, संविधानावर टीका, ज्योतिबावर टीका, बुद्धावर टीका, बाबासाहेब असं करा तसं करा, आग उकता येतो. आमचे बुडगे कुठे आहे? घरातच मरून राहिले, बिड्या काड्या. आमचं काय राहिलं? खाचं काम आहे. अरे त्या संभाजी भिडे पासून याही वयामध्ये तो फिरत आहे, आमचे बुडगेमध्ये आता काय राहिलं? आहे की नाही? सगळेच लोक तरुण म्हणलं आमचं काय? असा सत्यानाश आपल्या समाजाचा झालेला आहे. तर आहे का ते बळ आपल्याकडं? वाचू शकतो का आपण महाबोधी महाविहार? तुमच्या गाव सगळा सत्यानाश आहे, एकाच एक ऐकत नाही, खेटर ऐकत नाही तुम्ही. आहे का नाही? ऐक ना, सगळ्या सत्यानाश, सगळा बाजार आहे. आहे का नाही? आहे ना सगळ्या गावामध्ये कलर तसं? आहे का नाही सत्यानाश? अहो सगळीकडे तेच आहे, फाटलं. आम्हाला काय सांगता? आहे का नाही? बरोबर फाटलंय. गच्चो विहार भरलो असतं ना. कुठे गेले तुमचे लेकरं? त्याला भीमा कोरेगावच्या इतिहासाची गरज नाही का? बाबासाहेब म्हणतात, जुन्या पिढीपेक्षा नव्या पिढीला धम्माची जास्त गरज आहे. आणि तुम्ही आणले का आपले लेकरं? आणि बनतेची टीका करायची मग मस्त. आम्ही पागल झालो, घेतले चिवर, फिरून राहिलो.
भीमा कोरेगावचा इतिहास त्यांनाही सांगा. म्हणून बाबासाहेब म्हणायचे दरवर्षी भीमा कोरेगावला आपल्या लेकरा बाळांना घेऊन गेलं पाहिजे, कारण तो इतिहास माणसाला उजाळा देतो, प्रेरणा देतो, बळ देतो. नवीन वर्षाला तुमची पोरं तिकडे डीजे लावतात, दारू पितात, धाब्यावर जातात, मस्ती करतात, म्हणून बाबासाहेबांनी भीमा कोरेगावला जायला सांगितलं. नाही गेले तुमचे पोरं भीमा कोरेगावला सलामी द्यायला तर ते खोगीर भरतीच निघणार आहे. लक्षात घ्या, खोगीर भरती. आणि ते काही धम्म पुढे नेणार नाही, लक्षात घ्या. म्हणून आज तो संभाजी भिडे सारखा माणूस याही वयामध्ये धम्माचं काम करत आहे. ठीक आहे ना. आणि आमचे लोक कुठं आहे? झोपून आहे, झोपीचं सोंग घेऊन आहे, लोकांना जागं नाही. आमचंच काम नाही, ते महाबोधी महाविहार सगळ्यांचं काम आहे. आपले सगळ्या लेण्या, सगळे गड किल्ले, सगळे महाबोधी सगळं त्यांच्या कब्जामध्ये आहे. समजलं तुम्हाला? आपल्याकडं ते 200 ते युद्ध एवढं भयानक होतं, एवढं तेव्हापासून ते 56 पाहिले अशी मन तयार झाली. पण आता 56 पाहण्याचं बळ आपल्यामध्ये नाही आहे. जाता जाता तेच म्हणून सांगतो की आज दुसरा बाजीराव पेशवा होता ना, तो ब्राह्मण पेशवा पुण्याचा. आताच मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिला का तिथं दुसरा बाजीराव पेशवे ज्यांनी गाडगं मडकं दिलं आमच्या याला, त्याचं 500 कोटीचं स्मारक बनत आहे. म्हणजे दुसरा बाजीराव पेशवे कसा लढला, कसं कसं युद्ध झालं, तर दुसऱ्या बाजीराव पेशव्याचं स्मारक बनवण्यासाठी पुण्याला समजलं 500 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे. भीमा कोरेगावाची जागा तळेगाव दाभाडे असो, कारल्याची बुद्धलेणी असो, महाबोधी महाविहार असो, समजलं तुम्हाला? भीमा कोरेगावाची जागा ज्या माणसाला दिली होती त्या माणसाचं नाव होतं खंडोजी मुलोजी नाव होतं. पण एक ब्राह्मण नावाचा प्राणी तिथं जन्माला आला, त्यानं पुस्तक काढलं, जमादार रोहन माळवतकर म्हणून, प्रकरण वगैरे. त्यानं काय केलं, त्या भीमा कोरेगावची जी जागा होती ना, मी थांबतो तिथं, जे भीमा कोरेगावाची जागा माहिती किती आहे? महाबोधी महावीराची जागा 300 एकर आहे. अख्खं शहरच त्याच्यावर आहे. ते जंगल होतं बुद्धाच्या वेळी, महाबोधी महाविहार. समज तुम्हाला? 300 एकर स्मारक आहे ते सम्राट अशोकाचं. कोणतं? महाबोधी महाविहाराचं. तर 260 एकर जागा आहे भीमा कोरेगावाच्या जागाची. आता ते थोडस मोबाईल मध्ये येऊन राहिलं, तुरीचं पीक लावलं त्यानं. 260 एकर आहे भीमा कोरेगावाची जागा. 260 एकर जागेवर त्या भीमा नदीच्या काठावर खंडोजी मुलोजी या व्यक्तीला तिथं तो भीमा कोरेगावाचा स्तंभ इंग्रजांनी बांधून दिला. आणि दिवा बत्तीसाठी, झाडू पोछा करण्यासाठी, साफसफाई करण्यासाठी, रखवालीसाठी, दिवा लावण्यासाठी, त्या विजय स्तंभाची देखभाल करण्यासाठी खंडोजी मुलोजी या माणसाला तिथं नियुक्त केलं. खंडोजी मुलोजी असं नाव त्या स्तंभावर आहे. पण नंतर मात्र जसं आता तुम्हाला माहित आहे ना, मनोहर पंत भिडे आहेत, कुलकर्णी आहे तो, पण त्यांना काय नाव लावलं? भिडे लावलं, संभाजी भिडे. पण नाव काय त्याचं ओरिजिनल? मनोहर पंत कुलकर्णी ब्राह्मण. तर तसंच त्या माणसानं ते 260 एकर जागावर त्यांनी माळवतकर हे आडनाव लावलेलं आहे. 260 एकर जागेवर ते स्मारक होतं. त्या ठिकाणी आता पेशव्यांचं स्मारक होत आहे. मी जाता जाता म्हणजे माझं जे चॅनल आहे नोबेल ट्रूथ या युट्यूब चॅनल मध्ये, इथे मी माझ्या सगळ्या दर्शकांना आणि उपासक उपासिकांना हे सांगतो की आज 260 एकर जागा भीमा कोरेगावची आहे. अजूनही त्या माळवतकर ब्राह्मणाच्या कब्जामध्ये आहे. जबरन त्याच्यावर त्यांनी कब्जा केलेला आहे. समजलं तुम्हाला? आणि तिथं तुम्हाला असं वाटत नाही का त्या ठिकाणी सिद्धनाग महाराजचा भव्य दिव्य पुतळा झाला पाहिजे? वाटत नाही? दुसरी गोष्ट, भीमा कोरेगावाच्या युद्धाच्या प्रसंगाचं वर्णन तिथं झाकी तयार झाली पाहिजे. तिथं दीक्षाभूमी सारखं विहारही झालं पाहिजे. तिथं भिक्खू निवास झाले पाहिजे. तिथं महिलांना सगळ्या व्यवस्था झाल्या पाहिजे. वाटत नाही का तुम्हाला? ते 260 एकर जागा आपल्याला भेटली पाहिजे. ते आपलीच आहे, इंग्रजाच्या सातबाऱ्यावर आहे, पण हडप केलेली आहे. सगळीकडे बाजार तोच आहे. दीक्षाभूमी असो का महाबोधी असो, सगळीकडे सगळं. तळेगाव दाभाडेला बाबासाहेबांनी पुण्याला 81 एकर जागा गेली, त्यातली चोरली ब्राह्मणाने. सगळीकडे आता आम्ही फिरत आहोत, तुम्हाला माहिती, सगळ्या बुद्ध लेण्या वगैरे सगळं आलं लक्षात तुम्हाला? तर ही 260 एकर जागा अजूनही त्यांच्या कब्जामध्ये आहे. तिथे भव्य दिव्य सिद्धनाग महाराजचा पुतळाही व्हायला पाहिजे आणि भीमा कोरेगावाच्या युद्धाच्या प्रसंगाचं तिथं वर्णन असं, म्हणजे असं स्मारक व्हायला पाहिजे. जर ते झालं तर लोकांना आणखी चांगला मेसेज जाईल. आणि ते स्मारकाला आपण दरवर्षी भीमा कोरेगावला जात चला आपल्या लेकरा बाळांना घेऊन. तुम्ही जर गेले नाही तर येणारी पिढी आमची गुलाम म्हणून
जगल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नाग शासन से ही बुद्ध शासन संभव आहे. नाग लोकांचं जेव्हा राज्य येईल, नाग राज्य येईल, नाग लोकांचं शासन येईल, तेव्हाच बुद्ध शासन या भारतामध्ये प्रस्थापित होऊ शकते. म्हणून गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील. ही जाणीव करून देण्यासाठी आणि घेण्यासाठी आपण दरवर्षी भीमा कोरेगावला जात चला. आपलं ते प्रेरणास्थान आहे, आपलं ऊर्जास्थान आहे, त्याला उजाळा देत चला. एवढंच मला आजच्या या सिद्धत्थ बुद्ध विहाराच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी सांगायचं आहे. या ठिकाणी थांबतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. साधु साधु साधु. हाय पाम्पलेट धन्यवाद गुरुजी. या ठिकाणी सुदर्शनरत्न चित्तज्योती यांनी आपल्याला या भारतभूमीच्या संपूर्ण इतिहासाचं आपल्या डोळ्यासमोर एक चित्रण आपल्यासमोर प्रस्तुत केलं. आणि भारताचा हा जो इतिहास आहे, बौद्ध वेदांचा जो इतिहास आहे, या भारतभूमीवर असणारा आपला जो इतिहास आहे, आपल्या युगाचा जो इतिहास आहे, हा आपल्याला या ठिकाणी सांगितला. आणि आपण पाहलं या ठिकाणी आपण राज्य होतो, या ठिकाणी आपण शासक होतो.